ही कहाणी आहे मुंबईच्या मैदानावरून थेट विश्वचषकाच्या फायनलपर्यंत मजल मारलेल्या एका जिद्दी खेळाडूची. ती जिद्दी खेळाडू म्हणजेच जेमिमा रॉड्रिग्स. जेमिमा रॉड्रिग्सचा जन्म 5 सप्टेंबर 2000 रोजी मुंबईत झाला. तिचे वडील इव्हान रॉड्रिग्स हे तिचे पहिले क्रिकेट प्रशिक्षक आणि नेहमीचे मार्गदर्शक. क्रिकेटशिवाय जेमिमाची आणखी एक ओळख म्हणजे ती केवळ एक खेळाडू नाही, तर एक उत्कृष्ट संगीतकार देखील आहे. क्रिकेटसोबतच हॉकीमध्येही राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणारी जेमिमा वडील इव्हान रॉड्रिग्स यांच्या मार्गदर्शनाखाली तिने मुंबईच्या मातीवर क्रिकेटचे धडे गिरवले. वयाच्या 16व्या वर्षी 200हून अधिक धावा करण्याचा पराक्रम आणि अवघ्या 17 वर्षाची असताना टीम इंडियात एंट्री. तिच्या बॅटिंगने टीकाकारांचे तोंड अगदी बंद केले. पण यश इतक्या सहज मिळाले नाही. विश्वचषकातील खराब कामगिरी, संघाबाहेर होणे आणि एकामागून एक अपयश, दडपण, एन्झायटी इतके होते की तिने अनेकदा रडून आपले मन हलके केले. तरीही तिने हार मानली नाही. तिने जिद्द कायम ठेवली आणि तिची ती मेहनत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये दिसली. जेमिमाने 127 धावांची नाबाद ऐतिहासिक खेळी साकारली आणि भारताला विश्वविक्रमी विजय मिळवून दिला. तिची ही खेळी म्हणजे मेहनत, जिद्द आणि श्रद्धा यांचा संगम होता. सामना जिंकल्यानंतर मैदानावर रडताना आणि वडिलांना मिठी मारताना तिचे अश्रू ते केवळ आनंदाचे अश्रू नव्हते, तर संघर्षातून मिळालेल्या विजयाचे अश्रू होते. आज जेमिमा रॉड्रिग्स केवळ एक क्रिकेटपटू नाही, तर लाखो तरुणांसाठी एक प्रेरणादायक आहे. छोटा पॅकेट पण बडा धमाका.